नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऊसाचा रस पिल्यानं आपल्या शरीरास कोणकोणते फायदे होतात. ऊसाचा रस अति प्रमाणात पिल्यानं आपल्या शरीराचं काय काय नुकसान होऊ शकतं, ऊसाचा रस कोणी प्यावा आणि कोणी पिऊ नये, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तळपता सूर्य डोक्यावर असतो आणि आपला जीव तहानेने कासावीस होतो, त्यावेळी आपली पावले ऑटोमॅटिक वळतात ती रसवंती गृहाकडे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊसाचा रस हा कोणत्याही अमृतापेक्षा कमी वाटत नाही. हा आपल्या शरीरास झटपट ऊर्जा तर देतोच, पण त्याचबरोबर बऱ्याच रोगांपासून सुद्धा आपलं संरक्षण करतो. बाजारात मिळणारे कृत्रिम कोल्ड्रिंक पिण्याचे तोटे तर आपल्या सर्वांना माहीत असतीलच. या कोल्ड्रिंक्स मध्ये असणाऱ्या केमिकल्समुळे बऱ्याच आजारांना निमंत्रण मिळतं. कोल्ड्रिंक पिण्याचे तोटे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहेत, त्यामुळे बऱ्याच लोकांनी कोल्ड्रिंकचा त्याग करून ऊसाच्या रसाला आपलंसं केलंय. भारतामध्ये ऊसाचा रस 12ही महिने उपलब्ध असतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊसाचा रस पिण्याची मजाच काही वेगळी आहे. ऊसाच्या रसामध्ये थोडंसं लिंबू आणि मीठ टाकलं तर त्याची चव आणखी वाढते. ऊसाचा रस आपण कोणत्याही ऋतूंमध्ये पिऊ शकता, फक्त हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ऊसाचा रस पिताना तो बर्फाशिवाय प्यावा. आता जाणून घेऊया ऊसाचा रस पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत. फक्त एक ग्लास ऊसाचा रस पिल्यानं आपल्या थकलेल्या शरीराला झटपट ऊर्जा मिळते. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामाचं प्रमाण वाढतं, त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे आपल्याला लवकर थकवा आल्यासारखं वाटतं. ऊसाचा रस पिल्यानं शरीरातील पाण्याची पातळी तर वाढतेच, पण त्याचबरोबर शरीरामध्ये नवीन ऊर्जेचा संचार सुद्धा होतो. उन्हाळ्यात जर आपल्याला अशक्तपणाची समस्या जाणवत असेल तर ऊसाचा रस आपण जरूर प्यावा. ऊसाचा रस आपल्या यकृतासाठी म्हणजेच लिव्हरसाठी सुद्धा चांगला मानला जातो. ऊसाच्या रसामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स विपुल प्रमाणात असतात, ज्यामुळे आपलं लिव्हर निरोगी राहण्यास मदत होते. जर आपल्याला कावीळ हा आजार झाला तर आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटचं संतुलन बिघडतं. ऊसाचा रस पिल्यानं हे बिघडलेलं संतुलन पूर्ववत होण्यास मदत होते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर आपल्याला ऊसाचा रस पिण्याचा सल्ला देण्यात येतो. आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा ऊसाचा रस महत्वाची भूमिका बजावतो. जर आपली पचन संस्था व्यवस्थित असेल तर आपली रोगप्रतिरोधक क्षमता सुद्धा वाढते. ऊसाच्या रसामध्ये असणारं पोटॅशियम आपल्या शरीरातील पीएच ची लेवल नियंत्रित करतं. जर आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर नियमित ऊसाचा रस पिल्यानं आपली बद्धकोष्ठतेची समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकते. थोडक्यात काय तर ऊसाचा रस पिल्यानं आपली बिघडलेली पचनशक्ती पूर्ववत करण्याचं काम केलं जातं. आता जाणून घेऊया, जर आपल्याला मधुमेह असेल तर आपण ऊसाचा रस प्यावा किंवा नाही. तर मित्रांनो, मधुमेहाचे रुग्ण सुद्धा ऊसाचा रस पिऊ शकतात. ऊसाच्या रसामध्ये जरी साखरेचं प्रमाण असलं तरी ही साखर नैसर्गिक रूपात आणि कमी प्रमाणात असते, त्यामुळे डायबेटिसचे रुग्ण सुद्धा ऊसाचा रस अगदी आरामात पिऊ शकतात. ऊसाच्या रसामध्ये पॉलिफेनोल्स नावाचा घटक सुद्धा आढळतो, जो डायबेटिस नियंत्रित करण्यासाठी आपली मदत करतो. ऊसाच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स पाहायला मिळतात, जे आपल्या त्वचेसाठी पोषक असतात. त्याचबरोबर फेनोलिक ऍसिड सुद्धा आपल्या त्वचेचं पोषण करण्याचं काम करते. यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडण्यापासून आपलं संरक्षण होतं. नियमित ऊसाचा रस पिल्यानं आपली त्वचा निरोगी आणि सुंदर होते. ऊसाच्या रसांमध्ये आढळणाऱ्या ग्लायकोलिक ऍसिडमुळे आपल्या त्वचेला एक वेगळ्याच प्रकारची चमक मिळते. जर आपल्याला निरोगी आणि सुंदर त्वचा हवी असेल तर ऊसाचा रस आपण नियमित पिला पाहिजे. मित्रांनो, ऊसाच्या रसामुळे आपली मूत्रनलिका आणि किडनीमध्ये जमा झालेले क्षार बाहेर काढण्यास मदत होते, त्यामुळे मूतखडा होण्याचं प्रमाण कितीतरी पटींनी कमी होते. मूत्रनलिकेच्या इन्फेक्शनला विरोध करण्याचं काम सुद्धा ऊसाच्या रसाकडून केलं जातं, त्यामुळे मूतखडा आणि मूत्रमार्गातील इन्फेक्शन टाळण्यासाठी आपल्याला ऊसाचा रस नियमितपणे प्यायला हवा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच असेल, हाडाच्या मजबुतीसाठी कॅल्शियम हा घटक किती महत्वाचा आहे. तो ऊसाच्या रसामध्ये कॅल्शियम सुद्धा आढळतं, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. हाडांच्या विकारांमध्ये ऊसाचा रस खूपच महत्वाची भूमिका बजावतो. जर आपले दात कमजोर असतील आणि आपल्या तोंडामधून दुर्गंध येत असेल तर ही समस्या सुद्धा ऊसाचा रस पिल्यानं नाहीशी होते. लहान मुलांनी तर हाडांच्या बळकटीसाठी ऊसाचा रस आवर्जून पिला पाहिजे. गरोदर अवस्थेत
अवस्थेमध्ये सुद्धा उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. उसाच्या रसामधील पोषक तत्व आपली आणि आपल्या बाळाची योग्य पद्धतीने काळजी घेतात. उसाच्या रसामध्ये आढळणारं फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी आपल्या मुलांचं विकलांगतेपासून संरक्षण करतात. आपल्या मुलांच्या मेंदूचा विकास करण्यासाठी सुद्धा उसाचा रस महत्वपूर्ण भूमिका बजावतो. गरोदर अवस्थेमध्ये आपल्याला कॅल्शियमची सर्वात जास्त गरज भासते. नियमित उसाचा रस पिल्यानं कॅल्शियमची आपली गरज पूर्ण होऊ शकते. सतत आजारी पडणाऱ्या लोकांसाठी तर उसाचा रस एक प्रकारची संजीवनी मानण्यात येतो. उसाच्या रसामध्ये खूप जास्त प्रमाणात एनर्जी असते. सततच्या आजारपणामुळे आपलं शरीर कमजोर होऊ लागतं. उसाचा रस पिल्यानं आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते, त्याचबरोबर आपल्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता सुद्धा वाढते. त्यामुळे जर आपण सतत आजारी पडत असाल तर आपण रेग्युलर उसाचा रस पिलाच पाहिजे. उसाच्या रसामुळे आपल्या शरीरावरील जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. त्यामुळे जर आपल्याला जखम झाली असेल किंवा भाजलं असेल तर आपण उसाचा रस नक्की प्यावा. आता जाणून घेऊया प्रमाणापेक्षा जास्त उसाचा रस पिल्यानं आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचं नुकसान होतं. मित्रांनो, जास्त प्रमाणात उसाचा रस पिल्यानं आपली पचन संस्था खराब होऊन आपल्याला डायरिया आणि जुलाब सुद्धा होऊ शकतात. अति प्रमाणात उसाचा रस पिल्यानं आपल्याला निद्रानाशाची समस्या सुद्धा उद्भवू शकते. कारण जास्त प्रमाणात उसाचा रस पिल्यानं आपल्या शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनात बिघाड होतो, ज्यामुळे आपल्याला झोप येत नाही. उसाच्या रसाचं अति प्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्याला डोकेदुखीची समस्या सुद्धा उद्भवू शकते. त्यामुळे उसाचा रस हा आपल्याला मर्यादित प्रमाणातच पिला पाहिजे. जास्त प्रमाणात उसाचा रस पिल्यानं मळमळ आणि उलटीची समस्या देखील उद्भवू शकते. मित्रांनो, उसाच्या रसामध्ये कोणते घटक किती प्रमाणात असतात त्याचा चार्ट स्क्रीनवर देण्यात आलेला आहे. आता जाणून घेऊया उसाच्या रसासंबंधी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न. पहिला प्रश्न आहे, उसाच्या रसामध्ये किती कॅलरीज असतात? तर साधारणतः 100 ग्रॅम उसाच्या रसामध्ये 270 ते 290 पर्यंत कॅलरीज पाहायला मिळतात. दुसरा प्रश्न आहे, पुरुषांसाठी उसाचा रस पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत? पुरुष आणि महिलांसाठी उसाचा रस पिण्याचे फायदे जवळपास सारखेच आहेत. उसाचा रस पिल्यानं पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनचं प्रमाण वाढतं. उसाचा रस नियमित पिल्यानं हाय ब्लड प्रेशर आणि कॅन्सर सारख्या आजारांपासून सुद्धा संरक्षण होऊ शकतं. उसाचा रस पिल्यानं मूतखडेच्या समस्येपासून आपली सुटका होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, उपाशी पोटी उसाचा रस पिल्यानं कोणकोणते फायदे होतात? उपाशी पोटी उसाचा रस पिल्यानं आपली किडनी आणि मूत्रनलिकेमध्ये जमलेले क्षार बाहेर काढण्यास मदत होते, ज्यामुळे मूतखडा होण्यापासून आपलं संरक्षण होतं. आपण जर सकाळच्या नाश्त्याऐवजी 1 ग्लास उसाचा रस घेतला तर त्यामुळे आपलं वजन सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर जाणवत नाही. कारण नाश्त्यामधून आपल्या शरीराला मिळणाऱ्या कॅलरीज आणि पोषण तत्वांची गरज उसाच्या रसाने पूर्ण केली जाते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.